लावलं पाहिजे. सी विदाउट तेल इट इज तेलिंग. व्हॉट इफ आय अप्लाय मोर तेल, सो इट विल बी नॉट तेलिंग, इट विल बी तेल कटिंग. थोडंच लावणार आहोत टकुऱ्याला, बिकॉज द सीन इज की वी आर ऑलरेडी हॅव्हिंग तेलाची फॅक्टरी मोर बिगर दॅन तानिया मित्तल. आता केस थोडंसं झापडू, असं उलटं झापडू आपण असं, आणि मग हातामध्ये थोडंसं तेल घ्यायचं असं, आणि मग असं चपट चपट करायचं. पण भाई जो कापूर लावला ना पण भीमसेन भाई, चॉयच्या शपथ, आईची शपथ, इतकं थंड वाटतं मी. आता झालंय थोडंसं पण लावून सगळीकडे. मस्त आता आपण थोडंसं मसाज करून घेऊ. आता आपण कॉम्ब करून घेऊ, म्हणजे कसं टेंगल टुंगल काही राहणार नाही केसांमध्ये. टेंगल येऊ ना, इंग्लिश जुबान. 25 केसांमधले 30 केस. आता ह्याच्यानंतरची स्टेप काय असते बरं? स्टीम द्यायची. स्टीम नाव आपण स्टीम देणार आहोत. स्टीम मित्रांनो, आपण हे पाण्यातून वाफ बनणार यंत्र जे आहे ते आणलेलं आहे, आणि आता त्याच्याने आपण केसांना वाफ देणार आहोत. ओके, ह्याच्यामधनं स्टीम यायला जी चालू झालेली आहे आता थोडीशी. आपण केसांमध्ये घुसळू, पण ह्याच्या बोंडूकमध्ये काहीतरी गेलेलं वाटतंय मला, तर स्टीम कमी निघते त्याच्यातून थोडीशी. स्टीम इज कमिंग नाव. येस, तापली, चिडली बाई, चिडली. स्टीमाचं भांडं चिडलं आहे. तर हे जे स्टीम आहे अशी आपल्या टकल्याला याच्यामध्ये घुसली पाहिजे, छिद्रांमध्ये, पोर्समध्ये. दिसू शकतं तुम्हाला हे असं छान. येस गाईस, दिस इज हाऊ यू स्टीम युअर केस. घरगुती. मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या केसांना जे आहे स्टीम दिली गेलेली आहे, त्यासोबत मला थोड्या झोप येते थोडीशी, पण इट्स ओके, लेट इट बी. आता हे जे आहे आपलं थोडंसं कटोरा छोटंसं, आणि हा जो ब्रश आहे ह्याच्यामध्ये आपण स्पा क्रीम टाकायची आणि आपल्या टकल्यावरती लावायची, आणि ते आपल्याला अर्धा तास ठेवायची आहे. आपल्याकडे हे लोरियलची हेअर स्पा आहे. प्लीज लोरियल, इफ यू कॅन स्पॉन्सर मी, प्लीज स्पॉन्सर मी फॉर दिस व्हिडिओ, बिकॉज आय एम ॲडव्हर्टायझिंग यू. तुम्ही मला नसं सांगितलं स्टिल. हे आपण काढून घेऊया. एक्सपायर अजिबात झालेलं नाही. एक्सपायरी 2026 ची आहे. हे 2022-23 मध्ये घेतलेलं होतं. आणि येस, शट अप. हे आय डोंट नो, पण हे सॉफ्ट जेल कॅप्सूल आहे हेअर सॉफ्टनिंगची, आणि बायोलो काहीतरी आहे, त्याचं काहीतरी आहे ही. तर आपण ही जी कॅप्सूल आहे ती स्पार्कलमध्येच टाकता नाही, आय डोंट नो. मी पार्लर झालेलं आहे माझं, पण मला आता आठवत नाही, कारण की नाही आठवते. इट्स माय कॉल, मला नाही आठवते. ही जी स्पार्कलिंग आहे, हां, वो तर क्रीमच वाचतं, क्रीमचं वाच. हे जे आहे हे माझ्या आईचे मेहंदीचे उपकरण आहेत, जे ब्रशला लागलेले आहेत. दिस इज सो प्रोफेशनल, आय नो, पण आमच्या पार्लरवाल्या दादाने सांगितलं होतं की ना कोणाला मेहंदी लावून द्यायची नाही, बिकॉज मेहंदी कोट करते केसांना, आणि जो हेअर कलर असतो तो आपल्या क्युटिकल कॉर्टेक्सच्या आतमध्ये जातो. सो त्याच्यामुळे जे आहे ते आपल्या केसांमध्ये डिपॉझिट होतो. तर ही आहे मेहंदी जी कोट करते. तो तुम्ही कोणाला पण मेहंदी लावायला आला तर नाही सांगायचं. पण ह्याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे स्पार्कलिंग. आय गेस इट इज मच मोर फॉर माय केस, बिकॉज आपण 25 केसांमधले 30 केस गळालेले आहेत, आणि बाकीचे जे उरलेले आहेत त्याला आपण करणार आहोत खुसूड क्रीम लावणार आहोत. ह्याच्यामध्ये आपल्याला आता ही स्पार्कलिंग आहे लोरियलची, अजिबात पडत नाही. मी सिरियस घेते वाढ, नाही पडत, अजिबात नाही पडत. तर ह्याच्यात आपण ही कॅप्सूल एक्सपायर झाली का बघूया. एक्सपायर कुठे? अच्छा, इथे वरती 2026 ची एक्सपायरी, ही 26 दिलेला आहे. आय डोंट टेकिंग केअर. एक्सपायर असं तरी टाकायला लागेल. अशी पण रिस्क घेतलेली आहे आयुष्यात मी माझ्या खूप सारी. तर मग एक्सपायरीची दावायची का नाही घेणार, आपण ह्याच्यात टाकूया ना, हेअर वॉश करायचं असं पण.